सगळी माहिती याच्यात आम्ही आता जरांगे पाटील साहेबांना देणार आहोत। जसं आता संभाजीनगरला 24 लाख, जालन्याला 21 लाख, परभणी हे भूमी अभि 1,94,00,000 आपण आतापर्यंत कागदपत्राची पाहणी केली। त्यानंतर 33-34चे नमुने तपासल्या जात नव्हते, आतापर्यंत 33-34 जे काही, आणि इथेच खूप आपल्याला वाव आहे। 33-34 मध्ये आपल्याला एकूण आम्ही जर पाहिलं तर आपण 31,33,460 तपासलेल्याची संख्या आहे। आणि याच्यामध्ये बऱ्यापैकी आता हा कुंभी सापडण्याचा आकडा वाढत चाललेला आहे। आणि प्रत्येक तालुक्यात जर पाहिलं तर एकूण एका गावामध्ये 27 गावामध्ये ह्या नोंदी सापडत आहेत। 33-34 जीर्ण आहे, त्या खूप व्यवस्थित हाताळावं लागतं। थोडंसं जर इकडे तिकडे झालं तर ते फाटून जातं। आणि 33-34 नमुना आहे ना आपला भूमी अभिलेख विभागाकडचा नमुना जुना, तो भूमी अभिलेखवरचा जुना नमुना आहे। ते काय म्हणतो त्याला, त्यावेळेची जनगणना इसमवारी आणि खातेवारी का काहीतरी आहे, ते 1858च्या त्या काळातली आहे, ते खूप जुनी आहे। तर अगोदर आंदोलन झालं असतं तर हे चांगले अधिक सापडले असते, पण आंदोलन लेट झालं आणि सरकार पण आता लेट चांगलं आलं। तर हे सगळ्यात आता हे आपण अधिसूचनेमध्ये घेतलं, 33-34चे नमुने पाहावे की नाही पाहावे हे पण पहिले नव्हते। आता 33-34चे नमुने हे पुरावा म्हणून पाहावं लावायच्यासाठी अधिसूचनामध्ये नियम आपण केलेला आहे, ते पण उद्यापासून ते पण मला वाटते लागू होईल। एकंदरीत देवीचे साथीचे आपण पाहतो का, ते काय म्हणतंय, त्र्यंबकेश्वर असेल, राक्षस भवन असेल, अधिक काय देवीच्या साथीत काही आडनाव आणि कुंभी काही इतरही जातीचे सापडलेले आहे। हैदराबाद हाऊसमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात तिथं आकडेवारी आहे, पण ते कागदपत्र आपल्याकडे आहे, त्याची पाहणी आता जोरात, त्याच्यात पण भरपूर फायदा आपल्यामध्ये होईल। आणि आता 2 अधिसूचना 3 अधिसूचना आपण काढतोय। सगळे सोयरेची जुन्या पुराव्याची जे 33-34 घेतले नव्हते त्याची अधिसूचना निघाली, ते लागू होणार। आणि पुन्हा आम्ही सगळ्यांना आग्रह धरला, जरांगे पाटील साहेबांची प्रामुख्याने मागणी होती का त्र्यंबकेश्वर, राक्षस भवन, भटाकडे असलेली माहिती, पोलीस पाटलाकडे असलेली माहिती, गाव स्तरावर असलेली माहिती, किंवा तुमची लसीकरण देवीची ही माहिती सुद्धा पुरावा म्हणून गृहीत धरला पाहिजे किंवा सहपुरावा म्हणून, तर त्याची अधिसूचना 1 ते 2 दिवसात निघणार आहे। म्हणजे आपण बऱ्यापैकी आता 2 अधिसूचनेमध्ये हा मार्ग अतिशय सुकर आणि सुलभ करण्याचा आपण प्रयत्न करू।